तर नमस्कार मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलवर तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर आजचा विषय हा आहे की लोक कोणतीही गोष्ट करण्याच्या अगोदर जे घाबरतात ना, ते घाबरणं म्हणजे खूप मोठा शत्रू आहे त्यांचा. कारण जिथे ते घाबरतात ना, तिथंच ते संपतात. ते प्रयत्नच करत नाहीत. आता याचं एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला एक स्टोरी सांगते, सिंपल. की एक राज्य होतं आणि त्या राज्यात ना एक राजा होता. त्याची अशी हिस्ट्री होती की एक जे राज्य आहे तो जिंकण्यासाठी तो वारंवार त्या राज्यात जायचा, युद्ध करायचा आणि परत हारून तो परत माघारी यायचा. ते एक असं राज्य होतं की म्हणजे तो जिंकतच नव्हता त्या राज्यात कधी जरी गेला तरी. त्याला समजत नव्हतं की नेमकं काय होतंय, कुठं चुकतंय, काय होतंय नेमकं, त्याला काही समजत नव्हतं. तर त्यानं त्याचा एक सल्लागार होता, त्याच्याशी वार्तालाप केला आणि त्याला समजलं की म्हणजे त्याच्याशी तो बोलला की काय होतंय माहित नाही मला, बट मी जेव्हा पण तिथे जातो तर मी तिथं कधी आजपर्यंत विजय झालोच नाही. त्याने त्याची पूर्ण माहिती काढून घेतली की तो कसा जातो, कसा येतो, कसं त्याचं रणनीती असते वगैरे वगैरे. त्या माहितीनुसार त्याला काही गोष्टी समजल्या. तर त्याच्या समजण्यात असं आलं की ज्या जहाज असतात ते तिथं असतात. तर जर युद्धावर जर अटीतटीची सामना झाला समजा, एकदम खूप की आता काहीच वाचू शकत नाही, तर अशा वेळेस ते काय करतात की त्या जहाजमध्ये बसतात आणि मग माघार येतात वगैरे. तर तर तो सल्लागार सांगतो की ते जहाज आहेत ना, यावेळेस ते जहाज घेऊन जाऊ नका. तो राजाला एकदम राग येतो. असं कसं म्हणताय तुम्ही की जहाज घेऊन जाऊ नका? ते जहाज तर आम्हाला परतण्यासाठी उपयुक्त आहे, म्हणजे त्याच्यात तर बसून आम्ही माघारी येणार आहे ना. जर नाही माघारी आलो तर आम्हाला जीव गमवावा लागेल आमचा. तर असं बोलणं झाल्यानंतर तो बोलतो की हे एकदा करून बघा, रिझल्ट काय येतो ते मला सांगा. लगेच काही दिवसातच ते युद्धाची परत पार्श्वभूमी तयार होते आणि तो राजा परत युद्धावर जातो. आता यावेळी जाताना त्याच्या डोक्यात त्याच्या सल्लागारानं सांगितलेली एक ती गोष्ट कायमची घर करून गेली होती की ते जहाज जर तुम्ही नेलं नाही तर तुम्ही काहीतरी फायदा होईल. त्याला ते गुड काही समजलं नाही, पण तो यावेळी जहाज न घेताच गेला. त्याने त्या सल्लागारावर विश्वास ठेवला आणि तो गेला. त्यानं पूर्ण प्रयत्न केले युद्धामध्ये जिंकण्याचे, खूप खूप परिश्रम केला, पण शेवटी परत एकदा अशीच कंडिशन आली की आता तो हारणार आहे. आता हारणार आहे म्हणल्यानंतर तो पटकन त्याने सगळ्या सैनिकांना आगाह केलं आणि परतीची भूमिका सुरू केली. आता परत जाताना तो निघाला खरं, पण परत जाण्यासाठी ते जहाजच नव्हते. आता जहाजच नाही तर तो परतणार कसा? आता या गोष्टीने तो खूप मोठ्या अचंबात पडला होता की मी आता माघारी कसं जाणार आहे. तेव्हा त्याच्या लक्षात येतं की आता आपल्याकडे काहीच ऑप्शन नाहीये. आता तुला हे युद्ध एकतर लढावं लागेल, नाहीतर इथं मारावं लागेल. जेव्हा हे दोनच ऑप्शन राहिले तेव्हा तो एवढ्या जोमाने लढला की त्यानं ती बाजी मारली आणि तो जिंकून परतला. जिंकल्यानंतर तो परत त्या सल्लागाराकडे गेला आणि त्याला बोलला की मी यावेळेस जिंकलो, मला माहित नाही काय झालं, मी ते जहाज नेले नाहीत आणि मी जिंकलो. तो सल्लागार त्याला बोलला की त्यासाठी मी तुला म्हणलं होतं की जहाज नेऊ नको. राजा म्हणला म्हणजे? तो सल्लागार म्हणला, जेव्हा तुमच्याकडे परतण्याची सोय असते, जेव्हा तुमच्याकडे काहीतरी अल्टरनेटिव्ह ऑप्शन असतो की हा नाही चालला तर तो आहे मला, की मी माघारी येऊ शकतो, तर तेव्हा तुम्ही तुमचे 100% देतच नाही. आणि जेव्हा तुमच्याकडे परतण्याची भूमिका नाहीच आहे, तुम्हाला ऑप्शन नाहीये परतण्याचा, तर ऑब्व्हियसली तुम्हाला ते करावंच लागणार आहे आणि तुम्ही तेवढ्या त्या बळाने ते करता आणि जिंकता. यातून सांगायचं तात्पर्य फक्त एवढंच आहे की कोणतीही गोष्ट जर तुम्ही करायला घेत असाल तर त्यात तुमचे 100% द्यायचे, तर परतण्याची भूमिका ठेवू नका. तुम्हाला हे सुरू केले तर हे पूर्ण करायचंच आहे, या बेसवरच करा, तरच तुम्ही त्याच्यात सक्सेसफुल होणार आहे. असंच एक उदाहरण अजून आमच्या एका सरांनी दिलं होतं. आम्ही 10वीत असताना की ते आम्हाला बोलत होते की मी गणिताचा तास घेतो आणि गणित म्हणजे भूमिती पण आली. तर भूमितीमध्ये काय होतं की डायग्राम्स काढावे लागतात खूप साऱ्या, तुम्हाला माहित आहे. तर त्या डायग्राम्स काढताना ऑफकोर्स इरेजरची गरज पडते, पण आमचे सर आम्हाला कधी इरेजर आणूच द्यायचे नाही. त्यांनी क्लासच्या पहिल्या दिवशी आम्हाला सांगितलं होतं की इरेजर आणायचं नाही. तर आम्ही सगळ्यांनी असे क्वेश्चन मार्क्स केले
इरेझर आणायचं नाही असं कसं, भूमितीचा क्लास आहे, जॉमेट्री, आणि इरेझर नाही आणायचा, मग आम्ही डायग्राम कशा काढणार? तर सर काय बोलले, डायग्राम काढताना तुम्ही एकदा चुकचाल, दोनदा चुकचाल, तिसऱ्यांदा चुकणारच नाही, कारण तुमच्याकडे तुमच्या चुका पुसायला इरेजरच नसणार आहे. याचा अर्थ काय, की जर तुमच्या चुका पुसणारा, तुमच्या चुका सावरणारा कोणी नसेल ना, तर माणूस चुका करतच नाही, आणि केल्या तरी खूप कमी करतो. तेव्हा आम्हाला ते समजलं नाही, पण त्याचं तात्पर्य आमच्या नंतर लक्षात आलं, की ही गोष्ट किती काहीतरी मोठं सांगून गेली. हे आपल्या डेलीच्या आयुष्यात देखील तेवढंच महत्वाचं आहे. हे मोटिवेशन तुम्हाला कितपर्यंत काम येईल, कितपर्यंत नाही, हे मला माहित नाही, पण यातून मी तुम्हाला सांगण्याचा नक्कीच प्रयत्न केलाय, की तुमच्याकडे जर दुसरा ऑप्शन नसला, तर तुम्ही त्या एका ऑप्शनमध्ये पूर्ण जीव ओतता. नाही, लाईफमध्ये प्लॅन ए, प्लॅन बी पाहिजे, पण जर तुम्ही एक प्लॅन ए वर काम करताय, तर पूर्णपणे प्लॅन ए वर काम करा. तेव्हा प्लॅन बी डोक्यात ठेवू नका. प्लॅन ए सक्सेसफुलच झाला पाहिजे, अशा रीतीने काम करा. जर हा व्हिडिओ आवडला असेल, तर अशाच मोटिवेशनल व्हिडिओसाठी मला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि पुढचा व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा. थँक्यू सो मच.